इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप वाय ग्रुप भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन एअरफोर्स मध्ये एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची ही भरती निघालेली आहे आणि शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप मध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले 11 जुलै 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना यामध्ये भेटणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। तर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, या भरतीमध्ये उंची किती असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीबद्दल पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची ही भरती निघाली, जवळपास 2.5 ते 3 हजार प्लस जागा यामध्ये आहे। आणि यामध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। सर्व कॅटेगरीचे एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी एससीबीसी एससी कोणतीही कॅटेगरी असा। आणि आपलं जे जन्म असला पाहिजे 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 दरम्यान आपला जन्म असला पाहिजे। पण फीचा जर विचार केला एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी एससीबीसी एससी कोणतीही कॅटेगरी असाल तर 550 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीचे जे पेपर असणार आहे आपले तर हे 25 सप्टेंबर 2025 ला असणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 11 जुलै पासून चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीमध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर पहिलं जे पद आहे हे एक्स ग्रुपचं आहे, त्याला एक्स ग्रुप म्हटलं जाते। तर एक्स ग्रुप मध्ये जे शैक्षणिक पात्रता पाहिजे मुलासाठी आणि मुलींसाठी तर तुम्ही 12वी मध्ये मॅथ फिजिक्स इंग्रजी हे विषय असले पाहिजे 50% आणि 12वी मध्ये 50% असले पाहिजे तरच आपल्याला एक्स ग्रुप मध्ये फॉर्म भरता येते। म्हणजे सायन्स असलं पाहिजे 12वी मध्ये एक्स ग्रुप साठी। आणि त्याचबरोबर ज्यांचा आर्ट असेल आर्टवाल्या पोरांना सुद्धा फॉर्म भरता येते तर यामध्ये वाय ग्रुप आहे। तर वाय ग्रुप मध्ये तुमचं आर्ट असेल तर आर्टवाले विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, आर्ट म्हणा कॉमर्स म्हणा सायन्स म्हणा। तर जास्त करून कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर आमचा आर्ट आहे तर भरता येते काय, तर तुमचा जर आर्ट असेल तर वाय ग्रुप मध्ये तुम्हाला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये फॉर्म भरता येते आर्टवाल्या विद्यार्थ्यांना। तर यामध्ये आपलं 12वी मध्ये 50% पाहिजे आणि त्याचबरोबर इंग्रजीमध्ये 50% असले पाहिजे तर आपल्याला यामध्ये वाय ग्रुप मध्ये फॉर्म भरता येतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये फिजिकल असणार आहे ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये पेपर असणार आहे। तर एक्स ग्रुपचा सुद्धा अभ्यासक्रम तुम्हाला सांगतो आणि वाय ग्रुपचा सुद्धा सांगतो। तर एक्स ग्रुप मध्ये जर पाहिलं तर एक्स ग्रुप मध्ये पेपर हा 70 मार्काचा असते, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे पेपरसाठी, 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते। म्हणजे सांगायचं एवढंच की 4 प्रश्न जर आपण चुकवले तर 1 मायनस आपला यामध्ये होणार आहे। तर अशा प्रकारे आपला यामध्ये काय असणार आहे पेपर असणार आहे एक्स ग्रुप मध्ये। आणि त्याचबरोबर वाय ग्रुपचा जर आपण पेपर पाहिला तर वाय ग्रुप मध्ये एकदम सोपा पेपर आहे, 50 मार्काचा पेपर असते वाय ग्रुप मध्ये, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे मिळून 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, झाले किती हे 50। आणि त्याचबरोबर 45 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटते पेपरसाठी। आणि त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते।
वाय ग्रुपच्या पेपरमध्ये। तर अशा प्रकारे वाय ग्रुपचा पेपर आहे आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असते तर यामध्ये असते ग्राउंड। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची यामध्ये भरली पाहिजे। तर आपण ग्राउंडचा जर विचार केला इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीमध्ये तर पहिला जो पुरुष उमेदवारांसाठी तर 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये मारायचे आहे। तर जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 7 मिनिटांपेक्षा जास्त जर गेला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर 10 पुशअप आहे, 10 पुशअप आपल्याला 1 मिनिटामध्ये मारावं लागणार आहे। तर नॉर्मली आहे पुशअप काढणं, तर दुसरा जो हा पुशअप आहे नॉर्मली पुशअप असते, लक्षात ठेवा 10 पुशअप आपल्याला 1 मिनिटामध्ये काढायचे आहे। आणि तिसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर सीटअप मारावं लागणार आहे, 10 सीटअप आपल्याला मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये। नॉर्मली आपण आरामात सीटअप मारून देतो 1 मिनिटामध्ये 10। त्यानंतर स्क्वॉट सुद्धा पुरुष उमेदवारांसाठी हा चौथा इव्हेंट आहे, स्क्वॉट मारावं लागणार आहे तुम्हाला 20 आणि ते 1 मिनिटामध्ये स्क्वॉट मारावं लागणार आहे, त्याला उठक बैठक सुद्धा म्हटलं जाते। तर नॉर्मली 1 मिनिटामध्ये आपण 20 आरामात या ठिकाणी काढून घेतो। तर ग्राउंड यामध्ये एकदम नॉर्मली आहे कारण की 1600 साठी सुद्धा टाइम जास्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता आपण महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी सुद्धा आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग हे 8 मिनिटांमध्ये मारायचे आहे। तर चांगला टाइम या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग ज्या पण महिला उमेदवार 8 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 8 मिनिटांपेक्षा जर जास्त गेला तर त्यांना फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जे यामध्ये ग्राउंड आहे लक्षात ठेवा महिला उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट। आणि दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर सीटअप महिला उमेदवारांना मारावं लागते, 10 सीटअप मारावं लागणार आहे 1.5 मिनिटांमध्ये। तर नॉर्मली 10 सीटअप आपण आरामात या ठिकाणी मारून देतो। त्याचबरोबर तिसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर स्क्वॉट मारावं लागणार आहे 15, त्याला उठक बैठक सुद्धा म्हटलं जाते। तर 15 स्क्वॉट मारावं लागणार आहे 1 मिनिटांमध्ये। तर नॉर्मली आपण आरामात या ठिकाणी उठक बैठक 15 मारून देतो 1 मिनिटांमध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। अशा प्रकारे इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप भरतीमध्ये आपलं ग्राउंड असणार आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आणि पगारचा जर आपण विचार केला तर ही जी भरती इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप ही अग्निवीर अंतर्गत येते। तर पहिल्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे, महिन्याला 30,000 रुपये भेटणार आहे, 21,000 रुपये इन हँड भेटणार आहे आणि 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। दुसऱ्या वर्षी तो आपल्याला महिना भेटणार आहे तर तो 33,000 रुपये महिन्याला भेटणार आहे आणि 23,100 इन हँड आपल्याला भेटणार आहे, 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा केले जाणार आहे। आणि तिसऱ्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये 36,500 रुपये महिना भेटणार आहे आणि इन हँड तो भेटणार आहे 25,550 रुपये इन हँड आपल्याला भेटणार आहे आणि 10,950 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे प्रत्येक महिन्याचे। त्यानंतर चौथ्या वर्षी तो आपल्याला महिना भेटणार आहे यामध्ये, तर चौथ्या वर्षी महिन्याला 40,000 रुपये महिना भेटणार आहे आणि त्याचबरोबर इन हँड जे भेटणार आहे 28,000 रुपये इन हँड आपल्याला यामध्ये भेटणार आहे आणि त्याचबरोबर 12,000 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे चौथ्या वर्षी। प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पगार आणि कार्पस फंडमध्ये आपले टोटल 5 लाख रुपये जमा होणार आहे आणि 5 लाखचे डबल आपल्याला भेटणार आहे। तर 30% रिटर्न आपल्याला गव्हर्नमेंट देणार आहे। तर अशी प्रोसेस आहे। आजची व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय